हॅलो, माझं नाव प्रत्युषा. मी 21 वर्षांची आहे. ॲव्हरेज लुकिंग, मीडिऑकर. म्हणजे मी एवढी मिडल क्लास आहे, एवढी मध्यमवर्गीय आहे लुक्स वाईज की ना धड मला करण जोहर लॉन्च करू शकत, ना धड राम गोपाल वर्मा. अलग लेवल. सो माझी आई मला म्हणते, नाही तू सुंदर दिसतेस, नाही तू खूप छान दिसतेस. मी दिसते आय नो, पण आईच्या नजरेतून जगाला तसं नाही वाटत. 125 करोड देशवासी असं नाही बोलत. त्यांचे ब्युटीचे स्टँडर्ड्स ठरलेले आहेत, विच इज फाईन. सो आपल्या आई बाबा खूप भोळे असतात. म्हणजे आपली आई एवढी भोळी असते, तिने स्वतः कधीच इंजिनिअरिंग कॉलेजची पायरी चढलेली नसते, पण तिला आपल्या मुलाच्या इंजिनिअरिंगच्या पेपरमध्ये पहिला प्रश्न कोणता ही जाणून घेण्याची फार हौस असते. सो अशीच माझी आई पण, तिला अजून असं वाटतं की मी बाळसेदार आहे, जे की माझं वय आता निघून गेलं आहे. मी आता जाड आहे, मी आता ओबीस आहे. हां, तर मग माझ्या आईला अजून असं वाटतं की मी लहान आहे, तर तिला अजूनही असं वाटतं की तिने जर मला असं केलं तर मी घाबरेन. पण असं नाही होत. पण तिच्या समाधानासाठी घाबरावं लागतं. तर घरी सगळ्यांचे आईबाबा डॉमिनेटिंग असतात. सो असं म्हणजे तुम्हा लोकांना गोष्टी कुठे सुचतात, म्हणजे यु नो इफ यू आर क्रिएटिव्ह, तुम्हाला गोष्टी कुठे सुचतात. म्हणजे तुम्हाला समोर हिरवळ हवी असते, तुम्हाला मोठी डोंगरं हवी असतात, काही जणांना नदी किनारे सुचतं, काही जणांना समुद्राच्या किनारे लाटांच्या आवाजाने सुचतं. मला संडासात सुचतं. चांगलं सुचतं. संडासात सुचतं, चांगलं सुचतं. सो कधी तुम्ही पुढे जाऊन ऐकलं की प्रत्युषा केदारे हिने ट्वायलाईटचं मराठी व्हर्जन वगैरे काढलं, तर समजून घ्या की ते ट्वायलाईट टॉयलेटमधून आलं आहे. या सो असं सगळं चालू आहे. आणि हां, माझे बाबा प्रचंड डॉमिनेटिंग आहेत. म्हणजे डॉमिनेटिंग म्हणजे पुरुष प्रधान संस्कृती, घरचा करता धरता. सॉरी बाबा, तर घरी राहायचं आहे मला, जेवायला नाही मिळणार. तर ते खूप डॉमिनेट. म्हणजे त्यांचं असं असतं, त्यांना असं वाटतं मी काहीच करत नाही. म्हणजे त्यांना असं वाटतं मी म्हणजे कोणी, प्रत्येक आई बाबाला असं वाटतं त्यांचा मुलगा नालायक आहे. सो विथ ड्यू रिस्पेक्ट, सगळ्यांना असं वाटतं त्यांचा मुलगा नालायक आहे. पण मग तुम्ही थोडं कन्सिडर करा, ते मोठे होतात, ठीक आहे, आधी असतात पण नंतर ते मोठे होतात. माझ्या केसमध्ये तेच झालं आहे. त्यांना अजून असं वाटतं की मी लहान आहे. तर कधीही मी संडासामध्ये, तुम्ही विचार करा, सकाळी सकाळी तुम्ही प्रेशर काढताय, सकाळी सकाळी तुम्ही टॉयलेटमध्ये, माझ्याकडे इंग्लिश टॉयलेट आहे, कमोडवर बसून प्रेशर काढताय, म्हणजे झालंय तुम्ही पूर्ण रिकामे, इथून रिकामे झालाय. तुम्ही बाहेर आलायत, तुम्ही हात धुताय, साबण डेटॉल आहे आमच्याकडे, डेटॉल लावून हात धुताय, लाईट बंद करायला जाणार तेवढ्यात मागून आवाज येतो, लाईट बंद केली का? अँड आय एम लाईक, नाही करत जा. यू बिकम रिबेलियस ऑब्वियसली, विथ ड्यू रिस्पेक्ट. सो त्यांना असं वाटतं मी अजून मोठी झालेली नाही आहे, पण मी मोठी झाली आहे. आणि मला आता माझ्या लुक्सबद्दल कॉम्प्लेक्स यायला लागलं आहे. इट्स ओके, नो सिम्पथी निडेड. सो कॉम्प्लेक्स यायला लागलं आहे. सो मला सेल्फ अश्युरिटीसाठी, सेल्फ कॉन्फिडन्ससाठी टिंडर डाउनलोड केलं मी. तीच अशी जागा आहे जे मला सेल्फ कॉन्फिडन्स देऊ शकतं, कारण तिथे सगळं एक्सेप्टेड असतं. सो मी टिंडरचं अकाउंट ओपन केलं आहे, म्हणजे टिंडरची प्रोफाईल बनवली, मी माझा बायो लिहिला. बायोच्या 2 लाईन्स लिहिल्या नाही की मला 5 मॅचेस आले. मला माझ्या डोळ्यांवर विश्वास नाही बसला, मला 5 मॅचेस आले. म्हणजे आय एम अ साईड किक. प्रत्येक कॉलेज, ऑफिस, स्कूलमध्ये एक ग्रुप असतो 2 मुलींचा, ज्याच्यात एक मुलगी प्रचंड सुंदर असते आणि त्याच्या बाजूवाली जी मुलगी असते, जिच्यामुळे ती मुलगी सुंदर दिसते, ती साईड किक मी आहे. आणि मला 5 मॅचेस आले. म्हणजे माझा फेसबुक आणि इंस्टाग्रामचा अदर्स फोल्डर पण एम्प्टी आहे. आणि मला टिंडरवर 5 मॅचेस आले, बायोचे 2 लाईन लिहिण्याआधी. सो आय एम ब्युटिफुल. सो मी
5 मॅचेस आले अँड आय सॉ की सर म्हणजे असे असतात ना खरकटी मुलं ती आहेत का, तर नाही चांगली मुलं होती, वेल टू डू, गुड लुकिंग, म्हणजे नॉट डिसरिस्पेक्टिंग बॅड लुकिंग बॉईज बट गुड लुकिंग मुलं आली मॅचेसला. सो मी चॅट स्टार्ट केलं. हॅलो हाय, काय करते काय नाही, तुझं नाव काय हे, तुझं नाव काय ते, ओके सेंड न्यूड्स. सेंड न्यूड्स. हाय बाय तर कर, आईबाबांबद्दल तर विचार, कॉलेज स्कूल तरी विचार. असं अलग सीन चालू आहे तिकडे. तर जसं मी म्हटलं माझं अदर्स फोल्डर एम्प्टी असतं. एक दिवस मला अदर फोल्डर्समध्ये एक मेसेज आला, गुड लुकिंग बॉय. मी ओपन केलं, मी त्याला पाठवलं हाय, त्याने मला पाठवलं हाय, काय करते, त्यांनी न्यूट्स नाही मागितले. गुड बॉय, गुड. त्यानंतर आम्ही बोलतोय खूप बोललो. त्याच्यानंतर 2-3 दिवसांनी भेटलो. घरी गेल्यावर मला वाटलं आता ह्याचे मेसेजेस येणे बंद होईल, कारण आम्ही भेटलो. हे पिक्चर्समध्ये वेगळं दिसतो आपण ऑब्व्हियसली. मला वाटलं त्याचे मेसेजेस येणं बंद होतील, पण त्यांनी तरीही मेसेज केला मला, काय करतेस, इंटिमसी काय करतेस, एवढा आपुलकीनं आईने पण कधी विचारलं नाही मला. आम्ही क्लोज झालो होतो, आम्ही बेस्ट फ्रेंड झालो होतो, जस्ट पुढे जाणार होतो. तेवढ्यात त्यांनी मला असा मेसेज केला की तुझ्या त्या फ्रेंडचा नंबर दे. साईड किक. दॅट्स ऑल फ्रॉम माय साईड. थँक्यू.